हां, म्हणजे जर मला असं वाटतं, की जर मी इतका नाकर्ता असेन, तर मग 10-10 वेळा त्यांनी निरोप पाठवण्याची गरजच नाही ना. 10-10 वेळा फोन करण्याची गरज नाहीये. जर नाकर्ताच खासदार असेल, तर तसं करायला हवं होतं. पण जेव्हा तुमच्याकडून सातत्यानं ही मागणी येते, तेव्हा हाच नाकर्ता खासदार होता ना हो. की शिवस्वराज्य यात्रा म्हणजे अगदी दादांची राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू झाल्यानंतर दादांनी अर्धवट सोडल्यानंतरही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांबरोबर पूर्ण करणारा डॉक्टर अमोल कोल्हे नव्हता का? विधानसभेचा प्रचार करत असताना डॉक्टर अमोल कोल्हे हा फक्त सेलिब्रिटी आहे, अशीच ही भावना दादांची होती का? आणि जी आज दादांनी भावना बोलून दाखवली, हीच जर मन म्हणजे कसं असतं मला खूप जण म्हणतात, त्यांचं मनातलं ओठावर येतं. तसंच त्यांचं मनातलं ओठावर आलं असेल, तर मला वाटतं की 10-10 वेळा निरोप येऊनही मी निर्णय घेतला नाही, हे योग्य केलं. कारण जर ही भावना मनात असती, तर मग तो निर्णय घेऊन मी फसलो असतो ना. कसं होतं तुम्ही तुमच्या नेत्याकडे एखादी गोष्ट बोलून दाखवली, तर ती गोष्ट एकीकडे आणि दुसरीकडे तुम्ही खासदार म्हणून निवडून आल्यानंतर करत असलेलं काम, या कामामध्ये कुठे खंड पडला का? 3 वेळा सलग संसद रत्न पुरस्कार मिळणं, हे काम केल्याशिवाय देत नाहीत. देशातल्या सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये पहिल्याच टर्ममध्ये अख्ख्या देशात 3रा क्रमांक मिळवणं, ही गोष्ट मला वाटतं काम नाही केलं, संसदेत उपस्थित नाही राहिलो तर होत नाही. संसदेतली उपस्थिती आपण बघू शकता, आणलेले प्रोजेक्ट्स आपण बघू शकता. म्हणजे 5,00,000 नागरिकांचं लसीकरण करणारा कोरोनाच्या काळामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ आहे, जेव्हा केंद्र सरकारनं लसीकरणाची पॉलिसी सुद्धा ठरवली नव्हती. तेव्हा संपूर्णपणे मोफत लसीकरण केलेलं आहे. फॅबिफ्लू सारखी जी गोळी आहे, केवळ मतदारसंघासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी फॅबिफ्लू नावाची गोळी आली, जिचं 16 गोळ्यांचा पहिला डोस होता आणि ज्या गोळीची किंमत ₹105 होती. या गोळीची तब्बल ₹40 किंमत कमी करून ₹65 ला ती गोळी आणणारा खासदार हा डॉक्टर अमोल कोल्हेच आहे ना. इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल, ही संकल्पना मांडली कोणी? त्यानंतर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, नॅशनल हायवेच्या माध्यमातून अ, चांडोली ते नाशिक फाटा असेल, त्यानंतर तळेगाव चाकण शिक्रापूर असेल, खराडी बायपासपासून शिरूरपर्यंत असेल, या 3 एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी तब्बल ₹19,500 कोटी निधी मंजूर करून आणण्यामध्ये पाठपुरावा केला कोणी? तर या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. त्यामुळे कामात कुठेही खंड पडलेला नाही. त्यामुळे एखादी गोष्ट बोलून दाखवली तर तिचंच भांडवल करत राहणं, मला वाटतं त्यापेक्षा काय काम केलं त्याचे मूल्यमापन होणं गरजेचं आहे. मला वाटतं की जेव्हा समाधीचं भूमिपूजन होतं त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. परंतु नंतरचा जो राजकीय इव्हेंट होता, यामध्ये जे बॅनर्स लावले गेले होते, यामध्ये जे झेंडे होते, याचं समर्थन दादा करतात का? या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा कार्यक्रम होता, की हा केवळ एक राजकीय इव्हेंट होता? याचंही उत्तर येणं गरजेचं आहे. आणि दुसरा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, की या गोष्टीमुळे मी मोठा झालो मी मोठा झालो हे मानतच नाही. मी स्वतःला अजूनही छत्रपतींचा मावळा मानतो. आणि मला असं वाटतं, की इतकी वर्ष 334 वर्ष ही समाधी दुर्लक्षित आहे. 1977 मध्ये महाराष्ट्र सरकारनं निधी दिल्यानंतर या भागातले काही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष झाले, काही 15-15 वर्ष खासदार होते. स्वतः दादा या भागाचे खासदार होते. 13.5 वर्ष पालकमंत्री होते. मग या वर्षांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास व्हावा, असं त्यांना का वाटलं नाही? याचं त्यांनी स्पष्ट, प्रामाणिक, खरं उत्तर द्यावं. तर या इतिहास पोहोचवण्यामध्ये जेव्हा याचं कारण मीमांसा लिहिली जाईल, तर वासी बेंद्रे असतील, डॉक्टर कमल गोखले असतील, सेतू माधवराव पगडी असतील, अशा अनेक दिग्गजांचा आणि संभाजी ब्रिगेड असेल, छावा संघटना असेल, बुलंद छावा संघटना, अशा अनेक संघटनांचा हातभार आहे, योगदान आहे आणि त्यामध्ये कुठेतरी खारीचा वाटा हा वैयक्तिक अमोल कोल्हे आणि माझ्या संपूर्ण टीमचा, जे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून 157 देशांमध्ये हा इतिहास, खरा इतिहास हा पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. याचा नक्कीच कुठेतरी खारीचा वाटा आहे. हे सुद्धा मान्य आपण करायला हवं की नको? त्याचबरोबरीनं मग लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा विषय येतो, तेव्हा मग लोकप्रतिनिधींना ज्या पद्धतीनं स्थानिक लोकप्रतिनिधींना आमदार अशोक बापू पवार असतील, मी असेल, मागणी आम्ही केलेली आहे. या मागणीचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे आणि हे केल्यानंतर तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना पूर्णपणे तिथून डावललं. पण त्याही पेक्षा काळजाला जिव्हारी लागणारी गोष्ट जी होती, ती म्हणजे जेवढे फ्लेक्स लावल्यात, कुठेही तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांना स्थान द्यावंसं वाटलं नाही. असं वाटत नाही हा शंभू भक्तांचा अवमान आहे? आणि मला वाटतं, की जर तुम्ही सगळ्या प्रतिक्रिया बघितल्या असतील, सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील, सर्वसामान्य शिवशंभू भक्तांच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील, तर या प्रत्येकानं जे मी काल केलं, वढू तुळजापूरच्या ठिकाणी, त्या प्रत्येकाने त्याला दुजोरा दिलेला आहे.
ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता कोणी कितीही पांघरून घालायचा प्रयत्न केला तर त्यांनी याचं स्पष्ट खरं उत्तर द्यावं, की एवढी वर्ष असलेल्या समाधीला आत्ता जीर्णोद्धार करावा असं वाटण्यामागे कोण आहे? त्याचं कारणं काय आहेत हे सांगावी. आहे. हो, कुठेतरी त्यांची धावपळ बघितली मी गाडीत बसतानाची. मला वाटतं, की त्यांची धावपळ पाहिल्यानंतर ते नक्कीच इच्छुक आहेत आणि परंतु अजूनही कुठलीही गोष्ट स्पष्ट नाही, की शिरूर लोकसभेची जागा महायुतीत नेमका कोणता पक्ष लढवणार. कारण भारतीय जनता पक्षानं सुद्धा दावा केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा त्यावर दावा केलेला आहे. आमचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हेही इच्छुक आहेत. त्यांनी काल इच्छा व्यक्त केलेली आहे, की महेश लांडगेंना तिकीट द्यावं. उमेदवार आयात करू नये. त्यामुळे त्यांचं अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत, त्या अजून व्हायच्यात आणि उद्या माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा हे मुंबईत येणार आहेत. आपल्याला हे ठाऊक आहे, की अनेकांची सध्या अवस्था ही दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर मान डोलवणाऱ्या नंदी बैलासारखी आहे आणि त्यामुळे अमितभाई शहा जो काही निर्णय देतील, तो सगळ्यांना मान्य करावाच लागणार आहे आणि त्यामुळे तो जेव्हा निर्णय येईल, तो जेव्हा पक्ष ठरेल, त्यानंतर उमेदवार ठरेल. त्यामुळे आज प्रवेश होईल याविषयी मला तरी साशंकता आहे. तुमची तयारी मात्र जोरदार सुरू आहे. 100% आदरणीय पवारसाहेबांच्या विचारानं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक केवळ अमोल कोल्हेची नाही, ही निवडणूक केवळ लोकसभेची नाही, तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात जी माती कालवली जाते, त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हक्काची ही निवडणूक आहे. आजही शेतीप्रधान देश असलेल्या आपल्या भारत देशाला कृषी मंत्री नाही. ही वस्तुस्थिती का आपण लपवून ठेवतो? आजही कृषी मंत्री नाहीयेत देशात. त्यामुळे या शेतकऱ्यांची लढाई आहे. ज्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या, मराठी तरुणांच्या हातचा रोजगार हिरावला जातोय आणि जे उद्योगधंदे दुसऱ्या राज्यांमध्ये पळवले जात आहेत, त्या तरुणांच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही, हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे आणि त्याच प्रेरणेनं ही निवडणूक महाराष्ट्रातली मायबाप जनता लढणार आहे. कारण ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू-तुळजापूरच्या समाधीस्थळाचा आपण उल्लेख केलात, हा इतिहास फक्त एकदा त्याला उजाळा देऊ इच्छितो, की जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं हे तेजस्वी बलिदान होतं, त्या मातीने जी प्रेरणा दिली ना, ही प्रेरणा इतकी मोठी आहे, की भले भले वतनदार, सरदार हे दिल्लीपतीच्या आश्रयाला जाऊन बसले होते, आपली वतनं जातील या भीतीपोटी. आणि तेव्हा गवताला भाले फुटले होते, प्रत्येक झोपडी किल्ला झाला होता आणि सर्वसामान्य मराठी लढवय्या लढला होता आणि शेवटी खुलताबादला रत्नपूरला जी औरंगजेबाची कबर आहे, ही कबर दख्खनच्या मातीतच खोदली गेली. हा संघर्षाचा इतिहास महाराष्ट्राला आहे आणि त्यामुळे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीसमोर झुकणार नाही. या स्वाभिमानासाठी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक माता भगिनी हे ठामपणे उभी राहील, याचा आम्हाला विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.